नमस्कार, मी मीनाक्षी. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण तुरीच्या डाळीची पुरणपोळी बनवणार आहे. तर ही पुरणपोळी ज्याला हरभऱ्याच्या डाळीची पुरणपोळी खाल्ल्यानंतर ॲसिडिटी होते त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि पचायलासुद्धा एकदम हलकी असते तुरीची डाळ. तर अगदी शुगरचे माणसंसुद्धा हे पुरणपोळी खाऊ शकतील. तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. आता ही डाळ मी घरगुती घेतलेली आहे, तर तुम्ही पॉलिश केलेली सुद्धा डाळ घेऊ शकता. आता इथे आपण कुकर घेतलं. कुकरमध्ये डाळ टाकून स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. आता 1 वाटी आपली डाळ होती, तर त्यासाठी आपण 1.5 वाटी पाणी टाकलेलं आहे. तर तुम्ही कोणतंही भांडं वापरू शकता. तर इथे बघा आपली डाळ एकदम छान मऊसर शिजून तयार आहे. तर डाळ आणि पाणी बरोबर झालेलं आहे. तर अजिबात आपण ह्यामध्ये पाणी जास्त टाकलेलं नाही आणि आपल्याला डाळ पातळही करायची नाही. तर बघा एकदम अशी मोकळी सुटसुटीत आपल्याला डाळ करून घ्यायची, शिजवून घ्यायची तर इथे आपण कढईमध्ये डाळ टाकून आता ह्यामध्ये गूळ टाकायचा आहे. तर गूळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर मी ते 1 वाटी डाळ होती, तर त्यासाठी अर्धा वाटी गूळ वापरलेला आहे. तर हे प्रमाण बरोबर राहील. तर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही पाऊण वाटी गूळ वापरला तरीही चालेल. आता इथे बघा आपण इथे अर्धा चमचा वेलची पावडर, अगदी चिमूटभर हळद टाकलेली आहे. पुरणपोळीला कलर छान येतो आणि चवीसाठी थोडंसं मीठ वापरलेलं आहे. आता इथे पुरण आपलं छान शिजून तयार आहे. तर आपण इथे चाळणीने हे पुरण छान असं गाळून घेणार आहे. तर बघू शकता इथे आपण वाटी किंवा ग्लास घ्यायचा आणि अशा पद्धतीचं इथे पुरण छान गाळून घ्यायचं आहे. आपण इथे पुरण छान इथे गाळून घेतलं आणि बघा मऊ असं छान आपलं पुरण तयार आहे. तर अगदी आपल्या हरभऱ्याच्या डाळीचं जसं पुरण दिसतं त्याचप्रमाणे इथे आपण पुरण तयार केलेलं आहे. फक्त एवढाच फरक आहे की ती हरभऱ्याच्या डाळीचं पुरण राहतं, हे आपण तुरीच्या डाळीचं पुरण घेतलेलं आहे, तयार केलेलं आहे. तर इथे बघा आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि आपण ह्यामध्ये मैदासुद्धा वापरणार आहे. तर थोडा आपल्याला इथे मैदा टाकायचा आहे, म्हणजे आपले जेणेकरून पोळी फुटणार नाही. आता हे छान आता पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे. अगदी चवीलासुद्धा पुरणपोळी खाताना हरभऱ्याच्या पुरणपोळीची कशी चव लागते तशीच चव ह्या पुरणपोळीला येते. तर तुम्हीही नक्की ट्राय करून बघा. तर इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे. तर आपण जसं पुरणपोळीला पीठ मळतो त्याच पद्धतीनं आपण इथे पीठ मळून घेतलेलं आहे. आता हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि छोटासा गोळा घ्यायचा आहे. तर बघा थोडंसं एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते काढून घेऊया आणि हातावरती हे छान पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ आपलं छान मऊ होईल आणि पोळीसुद्धा छान आपली लुसलुशीत मऊ होईल. म्हणून आपण हे पीठ छान अशा पद्धतीचं हातावरती चोळून घेतलं. तर बघा हाताने आता आपल्याला ह्याला लाटी बनवून घ्यायचं आहे. आता ही खोलगट लाटी बनवून घेतल्यानंतर आपण जेवढं पीठ घेतलं होतं तेवढंच आपण इथे पुरणसुद्धा घेणार आहोत. तर बघा आता लाटीमध्ये आपण पुरण भरून ह्याला छान असं गोलाकार घ्यायचा आहे. आता बघा दोन्ही अंगठ्याने मधोमध दाबून ह्याला छान ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने आपण जसा मोदकाचा आकार देतो तशा पद्धतीने आपल्याला इथे गोळा तयार करून घ्यायचा आहे. जे वरचं एक्स्ट्राचं पीठ आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर इथे आपण पीठ काढून घेतलं. तर आता हे जे वरचं पीठ आहे ते आपण खाली असं उंड्याला दाबून घेणार आहे आणि हाताने आता गोल छान फिरवून घ्यायचं आहे. आता ह्याला आपण पीठ लावून घेऊया. पीठ लावून आता हे आपण छान ह्याची पुरणपोळी बनवून घ्यायची. तर बघा आपण पीठ लावून दोन्हीकडल्याही साईडने छान पुरणपोळी लाटून घेणार आहे. तर पीठ आपल्याला ह्याच्यासाठी लावायचं आहे की पोळपाटला पोळी चिटकू नये, म्हणून आपण इथे अशा पद्धतीने पीठ लावून पुरणपोळी लाटून घेतोय. तर बघा आपली इथे पुरणपोळी लाटून झालेली आहे. आता आपण गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे, त्यावरती तेल टाकून आपल्याला पुरणपोळी टाकून घ्यायचं आहे. तर बघा आता
पुरणपोळीला आपण वरून तेल लावून घेऊया. तेल लावल्यानंतर आता ही पुरणपोळी आपल्याला पलटून घ्यायची. पलटून झाली, आता आपण वरून तेल लावून घेऊया ह्याला. तर बघा मस्त आपली इथे पुरणपोळी छान फुगत आहे. तर बघा जशी आपण हरभऱ्याच्या डाळीची पुरणपोळी बनवतो तशा पद्धतीची इथे आपण पुरणपोळी बनवून तयार केलेली आहे. आणि बघा एकदम छान आपली टम पुरणपोळी फुगते. आता ह्याला तेल लावून छान असं दोन्हीकडले साईडने शेकून घ्यायचे. आता पुरणपोळी आपल्याला दुमडून छान असं दोन्हीकडले साईडने छान भाजून घेऊया. तर बघा मस्त दिसायला सुद्धा छान दिसते. तर बघा पुरणपोळी बनवून तयार झालेली आहे. माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.